नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. जालखेड महाजे परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड, आंबा पिकांचे मोठे नुकसान, तर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी. दिंडोरी तालुक्यातील जालखेड महाजे वणी भागात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने अनेक घरांची पडझड झाली असून आंबा बागांची मोठे नुकसान झाल्याची माहिती जालखेड येथील उपसरपंच जीवन मोरे यांनी दिली आहे. सायंकाळी सुरू असलेला जोरदार पाऊस व वारा हा रात्रभर सुरू असल्याने सकाळी 10:30 वाजलेपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावातील नुकसानाची पाहणी उपसरपंच यांनी केली व त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपल्याबरोबर जालखेडचे उपसरपंच आहेत मोरे. मोरे साहेब, आपल्या इथं रात्रभर पाऊस चालू होता, त्यामध्ये बऱ्याच जणांची पडझड झाली. एकंदरीत परिस्थिती तुम्ही आज सकाळी 18 तारीख आहे आणि आज तुम्ही 9 वाजल्यापासून पाहणी करतायत. आता 10:30 पर्यंत तुम्ही अजून फील्डवरतीच आहेत, गावात फिरतायत. जीवन भाऊ, काय सांगाल? काल संध्याकाळी 5-6च्या सुमारास या परिसरामध्ये म्हणजे जालखेड, सादराळे, वणी, चारोशे, आपले महाजे, आंबेगण या बऱ्याच परिसरामध्ये खूप वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. आणि वादळ इतकं प्रचंड होतं की त्या वादळामुळे बऱ्याच गावांतील लोकांची घरं ही पत्रे उडणे, भिंत खचणे असा मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडल्या आहेत. आणि माझ्या गावामध्ये मी आज सकाळपासून जसे फोन आले तशी आम्ही पाहणी करतोय. तर घरांची छत उडून त्यामुळे त्यांचं बरंच रात्रभर पाऊस होता, ती घरं उघड्यावरती रात्रभर पाऊस त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे लोकांची एक मागणी आहे की या वादळामुळे नुकसानी व्हावेत आणि शासनाकडून काहीतरी मदत लोकांना मिळावी अशी एक मागणी आहे. त्याचबरोबर वादळाच्या या वेगामुळे जी आंब्यांचंही आमच्या भागामध्ये प्रचंड असं नुकसान झालं साहेब, की खूप आंबे म्हणजे झाडाला 90% आंबे झाडाचे गळून खाली पडले आणि खाली असं अगदी त्याचं आच्छादन झालंय आंब्यांचं. त्यामुळे आंब्यासारखं पीक सुद्धा आमच्या हातून गेले, ते सुद्धा खूप नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी थोडासा हवाल देऊ म्हणजे थोडंसं नैराश्याच्या वातावरणातही आता सध्या. बरं, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी शासन दरबारी इतकीच आहे की घराचे झालेले नुकसानीचे पंचनामे आणि शेतीच्याही बऱ्याच ठिकाणचे जे काही वांग्याचे प्लॉट आहेत, काकडीचे प्लॉट आहेत, भोपळ्याचे प्लॉट आहेत, दोडक्याचे प्लॉट आहेत, यांचंही प्रचंड असं नुकसान झालंय. काल बारीक गार सुद्धा पडली आणि त्यामुळे या शेतीचेही पंचनामे व्हावे, आंब्याच्या पिकांचे पंचनामे व्हावे, घरांच्या या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाने याबाबत लवकरात लवकर मदत कशी करता येईल याबाबत कार्यवाही केली पाहिजे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता महाजीचे जालखेडचे उपसरपंच होते जीवन भाऊ मोरे. धन्यवाद भाऊ. नमस्कार सर, येस मराठी न्यूज मधून बोलते. हा, बोला ना. सर, एक जालखेडवरून न्यूज आलेली आहे की वादळी वाऱ्यामुळे घरांची तसेच आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय. बरोबर. हा, तर मग एकंदरीत कितपत नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? साधारणतः जे आंबे होते, आता आंब्याची मोठ्या प्रमाणात म्हणजे 10-15 लाख रुपयाचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे. हा, आणि घरांचं खूप मोठ्या प्रमाणात घर बरेच मळ्यातले वस्तीवरले बरेच घर पूर्ण उडून गेले. आणि शेतीमध्ये फक्त फळबाग आणि असं आपत्तीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि एकंदरीत ग्रामस्थांची
शेतकरी शासनानं दखल घेऊन शेतकऱ्याला, गरीब शेतकरी सगळे ग्रामीण भागातले, त्यांना मदत झाली पाहिजे शासनाकडून. दखल शासनाने घेतली पाहिजे आणि गरीब लोकांना मदत झाली पाहिजे. ग्रामस्थांची मागणी आहे की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हो, ग्रामस्थांची तीच मागणी, नुकसान भरपाई चांगल्या प्रमाणात. गोरगरीब शेतकरी सगळे व्यवसायाचे जनावरांचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आंब्याला फळं होती ते पूर्ण पडून गेली. बाकी बागायतीची शेती थोड्याफार प्रमाणात होती, भाजीपाल्यामध्ये वांग, टमाटे, फ्लावर असे पिकायचे मोठं नुकसान झालं. शासनाने भरपाई केली पाहिजे, मदत दिली पाहिजे शेतकऱ्याला, कारण एवढं मोठ्या प्रमाणात वादळ होतं, वादळानं मोठं नुकसान केलं. धन्यवाद सर या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, जालखेड. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.